राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक 14 मे 2025चे कांदा बाजारभाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. जाणून घेऊयात अगदी थोडक्यात. सुरुवात करत पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 450 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले. सरासरी कांद्याचे भाव 1,150 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. मुंगसे येथे 21,500 क्विंटलची आवक आली होती. 250 रुपयापासून 1,501 रुपये क्विंटलपर्यंत मुंगसे येथे आज कांदे विकले. सरासरी कांद्याचे भाव 970 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर वणी येथे आज 440 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 980 रुपयापासून 1,690 रुपये क्विंटलपर्यंत वणी येथे आज कांदे विकले. सरासरी कांदे 1,250 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 450 रुपयापासून 1,170 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी गोल्टी 800 रुपये क्विंटलपर्यंत आज वणी येथे विकली. तर चांदवड येथे आज 452 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1,050 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी गोल्टा 300 रुपयापासून 964 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी गोल्टी गोल्टा 480 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नांदगाव येथे सरासरी कांदे 850 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जास्तीत जास्त 1,099 रुपये क्विंटलपर्यंत विकले. देवळा येथे आज एक नंबर प्रतीचे कांदे 1,125 ते 1,280 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 950 ते 1,125 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 750 ते 950 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टे गोल्डा 100 रुपयापासून 1,050 रुपये क्विंटलपर्यंत विकला. खात चोपडा 200 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मनमाड येथे आज 600 रुपयापासून 1,300 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर लासलगाव येथे आज 500 रुपयापासून 1,506 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांद्याचे भाव 1,150 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.